ठेवलेली होती। मात्र फक्त आणि फक्त मोदी साहेब आणि वाजपेयी साहेब या दोघांमुळे ही आरक्षणाची कालमर्यादा वाढली आहे। माझी अशी धारणा होती, माझी अशी कदाचित माझी ती अंधश्रद्धा असावी, माझी अशी समजूत होती की देवेंद्र फडणवीसजी हे फार हुशार आहेत, ते प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असेल। पण काल इतक्या निखालसपणे ते खोटं बोलत होते। काल त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली, मुळात देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला हवं असेल तर कायद्याची अनेक पुस्तकं मी आपल्याला आणून देते। भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे 3 प्रकार पडलेले आहेत, राजकीय आरक्षण, सामाजिक आणि शैक्षणिक। पैकी राजकीय आरक्षण हे 10 वर्षांच्यासाठी ठेवले होते। सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती आणि राजकीय आरक्षण जर 10 वर्षांच्यासाठी असेल तर 1950 ला घटना अंमलात आली, म्हणजेच 10 वर्षांनी 1960 ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती त्यावेळेला भाजपा बाळोत्यात म्हणतो आम्ही त्याला, जे छोट्या बाळाला जे छोटं कापड घेतलं जातं, भाजपा बाळात्यात होती त्यावेळेला। 60 ला कालमर्यादा कुणी वाढवली, त्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी 70 ला भाजपा होती का, पुन्हा 10 वर्षांनी 80 ला भाजपा होती का, पुन्हा 10 वर्षांनी 90 ला भाजपा होती का। फडणवीस साहेब किती खोटं बोला, फेक नरेटिव्हचं चालतं बोलतं केंद्र म्हणजे तुम्ही आहात। पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा की वाजपेयी आणि मोदीजींचा 10 वर्षाचा आरक्षण वाढवण्याशी सुतराम संबंध येतो का। राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा, तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही, हे घटनेच्या फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे। हे जरा एकदा अभ्यासावं त्यांनी। त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो शासनाने फार महत्त्वाचा निर्णय घेतला तो असा आहे की बाबा जे पूरग्रस्त वसाहती होत्या पुण्यामध्ये, त्या प्रामुख्याने शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गोखलेनगरमध्ये पूरग्रस्त ह्यांचं स्थापना झाली होती 1961च्या जेव्हा खडकवासला डॅम फुटला होता आणि त्या अनुषंगाने 350 स्क्वेअर फुटाचे मालकी घराची घरं त्यांना गोखलेनगर भागात दिली होती आणि पुणे शहरात इथं अनेक ठिकाणी दिले होते। त्यावेळेला नंतर ती त्यांच्या मालकी हक्काची पण झाली, पण अधिकृत बांधकामावरती जे वाढीव बांधकाम त्यांनी केलं होतं कारण धोरण नसल्यामुळे, तर त्याच्यावरती त्यांना महापालिकेच्या माध्यमातून 1.5पट, दुप्पट आणि तिप्पट
अशा प्रकारचा टॅक्स हा लावला जात होता. आणि त्याच्यामुळे जे सर्व पुणे शहरातील पूरग्रस्त रहिवासी आहेत त्यांना त्यांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली होती, एन्झायटी निर्माण झाली होती की हा टॅक्स भरायचा कसा, आणि त्याच्यावरती 2% न भरल्यास प्रति महिना दंड सुद्धा त्याच्यावरती पडत होता. त्यामुळे हा जो अन्यायकारक टॅक्स हा पूरग्रस्त वसाहतीत राहणाऱ्या सर्व बंधूंवरती लावला जात होता, त्याच्याबद्दल मी यावेळेला अधिवेशनात तो मुद्दा उचलला. आणि आमच्या गोखलेनगर परिसरामध्ये अनेक पूरग्रस्त वसाहतीतले लोक इथे स्थलांतरित झाली आहेत, आणि तो अन्यायकारक आहे हा विषय मी आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मांडला. त्यांनी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली, आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उदय सामंतजी जे आपले मंत्री महोदय आहेत त्यांच्या मार्फत एक दिलासा देणारा निर्णय हा पुणे शहराच्या सर्व पूरग्रस्त वसाहतीत तो अप्लाय झाला की कुठल्याही प्रकारचा जो वाढीव कर आकारला जात होता तो आता आकारला जाणार नाही, त्याला स्थगिती दिली. आणि याबद्दल एक नवीन धोरण ही महानगरपालिका तयार करेल पूरग्रस्तांच्या विषयावरती. आणि आपली मागणी हीच आहे की जी अधिकृत त्यांची जी काही ज्यांचं बांधकाम असेल त्याच्यावरती जे वाढीव बांधकाम केलंय त्या अधिकृत बांधकामाला जेवढा टॅक्स लावला जातो तेवढाच वाढीव बांधकामाला टॅक्स लावण्यात यावा.